नमस्कार, बघू शकता आपण मनोज जरंगे पाटील यांचा 123 गावे म्हणजे गोदा पट्ट्यातील जे 123 गावं आहेत ज्यांनी मिळून या आंदोलनामध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे, अशा गावात गाठीभेटी दौरा सुरू आहे। मुंबईला जाण्यासाठी नियोजनार्थ दौरा सुरू आहे। आपण आज पाथरोला खुर्द उर्फ गुंडेवाडी या गावात आलो आहोत। या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांचं आगमन होणार आहे। तयारी म्हणून गावकऱ्यांनी अशा पद्धतीनं त्यांच्या आगमनासाठी भगवी पताका लावलेले आपण बघू शकता। ठिकठिकाणी भगव्या पताका या ठिकाणी लावलेल्या आहेत। तर गावातील मुलींनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रांगोळी काढलेली आपण बघू शकता, अतिशय उत्कृष्ट। आणि रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही साईडना बघा अशा पद्धतीनं रांगोळीचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे, बघू शकता आपण। आणि शेवटचा या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांची संध्याकाळी सभा होणार आहे, बघू शकता आपण। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रांगोळीचे काम चालू आहे। बघू शकता आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रांगोळी काढली। पाटील थोड्याच वेळात पाथरोला खुर्द उर्फ गुंडेवाडी या गावामध्ये येणार असल्यामुळे समस्त गावकऱ्याच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट आणि भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार आहे। तर रोडच्या मधोमध अशा पद्धतीनं तोफा ठेवण्यात आलेल्या आहे व प्रत्येक 2 तोफेसाठी 1 मुलगा अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेले आहे, बघू शकता आपण। पाथरोला खुर्द येथील गावकरी मंडळी मनोज जरंगे पाटील यांच्या आगमनाच्या तयारीत या ठिकाणी जमलेले आपण बघू शकता।
संघर्ष योद्धा श्री मनोज पाटील जरांगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्वांनी त्यांच्या स्वागताकरता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। सर्व मान्यवरांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। तिकडून पलीकडून महिलावर काही पण घ्यायचं मुलांना तुम्ही इकडून या, महिलांना पलीकडे जागा करा। या बाजूला तुम्ही थांबा थांबा थांबा। शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, एक मराठा, एक मराठा। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, एक मराठा। सर्वांनी खाली बसून घ्यायचंय। वरती स्टेजवर कोणी सगळे पुढे या, रोड पुढे कार्यक्रम इकडे आहे तिकडे नाही। हा कार्यक्रम जरांगे पाटलाचा आहे। कीर्तनाचा वगैरे एका कोपऱ्यात बसून ऐकायचा नाही। सगळ्यांना विनंती एकदा परत, एक मराठा, एक मराठा। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। जय जिजाऊ, जय जिजाऊ। तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय। एक मराठा, एक मराठा। दोनच मिनिटात मनोज जरांगे पाटील हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। तरी एकदा आपण सर्वजण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करत आहोत। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आपल्या पाथरवाला गावातील गुंडवाडी गावातील जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। आता आपले सध्या
धावत पळत भेटी गावात लय मोठे 123 गावाला भेट द्यायचं आणि आणखीन 11 गावावर राहिले. आता 7च झाले, उरकत नाहीत गावं. मराठा समाज एक झालाय, त्याचं रूपांतर आरक्षणात झालं. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा एकजूट झाला आणि मराठा समाजाचं आरक्षण निर्णयात आलं. आत्तापर्यंत मराठा समाजाला राज्यात 54 लाख नोंदी सापडल्यात. मराठा आणि कुणबी एक असलेल्या 54 लाख. एका नोंदीवर 4 जणांचा जरी फायदा झाला, फक्त 4, तरी 2 कोटी मराठा समाज आजच आरक्षणात गेलाय. पूर्वी आपण बैठका घ्यायचो, तुम्हाला आठवत असेल ना काहीतरी मागचं. पूर्वी आपण बैठक घ्यायचो, ऐकायला आपण, सांगायला आपण, तरी आपण लावून धरलो, सोडत नाही. आपण कधीच नाराज नाही झालो आपल्या समाजावर. कारण गोदापट्ट्यात आलो तसं मला मागचं घेऊन यायला लागलं. 4-5 महिने आपल्या गोदापट्ट्यातल्या गावात आलो नाही याची खतखत माझ्या मनात होतीच. आपण जायला पाहिजे. पण महाराष्ट्रभर कार्यक्रम दिल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला समाजाचा आशीर्वाद घ्यायला आपण गेलो. आपल्या महाराष्ट्रानं आणि आपल्या मराठा समाजानं असा एक बी कार्यक्रम नाही ते ग्राउंड हसुऱ्या पडत एकमेकाला. एक बी कार्यक्रम नाही राहत, सगळे कोणताही कार्यक्रम बघा, 2-3 लाख महिला नुसत्या कार्यक्रमाला. महिलाच आरक्षण महिलांनी समजून घेतलं, तिलाही चांगलं झालं. कारण मराठ्यांचं पोरांचं हित आरक्षणात आहे, पण आपले पोरं आरक्षणामुळे मोठे होणार आहेत हे महिलांच्या लक्षात आल्यामुळं आपला खूप फायदा झाला. मावशाव, तुम्हाला सांगतो मावशाव, बरं काय, मला जर आधी माहीत असतं ना यांचे खटके तुमजवळ आहेत, मी आधी तुमच्याकडेच आलो असतो आरक्षण समजून सांगायला. आता बघा नाही, बसायला जागा कोरोना तितके यायला लागले ते. याच्या आधी मला माहीतच नाही ते यांचे बटणं तुमच्याकडे. मी एवढा टाईम व्हायला घातलाच नसता. यांनी लई बेजार केलाय मला, तुम्हाला माहीत नसतं. मी ह्या गल्लीतून आलो की त्या गल्लीतून निघून जायचे. मी रातची 12ला, 2ला, 3ला फोन करायचो. मग याला रातभर मेसेज टाकायचो, हे वाचायचे. तुम्हाला आज खरं बोलवतो मी, संध्याकाळच्या टायमाला मी मेसेज टाकायचो. मला उत्तर सुद्धा माघारी देत नव्हते. वय ते एवढं सुद्धा टाकीत नव्हते मला, एवढे कदार लिहून व्हायचे. पण मी माझ्या समाजावर नाराज नाही झालो. 13 वर्ष झालं दडत राहिलो, कारण मला माहिती होतं ह्या आरक्षणातच मराठी मोठे होणार आहे. आपण लावून धरायचं आणि हाच ते विजय मराठ्यांना बघायला मिळायला लागला. या आरक्षणाचा विजय बघण्यासाठी मराठ्यांनी 70 वर्ष वाट बघितली. आता मात्र एका शब्दात गुंतलंय, नाही तर आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला मिळालं म्हणून समजा. मुलांना पाठिंबा देते दोन पाणी वाटायला असतं, त्यांच्या आरक्षणासाठी लढायचं आपण. धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा मराठा समाजानं पाठिंबा देऊन हातात घेतलेला. आपलं आता एका शब्दावर अडकलं. आपण सांगितलं होतं ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या रक्ताच्या सोयऱ्याला सुद्धा द्यायचं, आणि कायदा तसं सांगतो सुद्धा, बाकीच्यांना सुद्धा तसंच. आणि त्यांनी ते कबूल केलं की ज्याची नोंद सापडली त्याच्या सोयऱ्याला पण आम्ही देणार. उदाहरणार्थ आपल्या गावात जर एखादी नोंद सापडल्यात का एखाद्या नाही, कसं काय तपासलं नाही का? तपासलं. कारण त्या दिवशी जी मुख्यमंत्र्यासोबत आपली बैठक झाली त्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी आदेश केले राज्यात की उद्यापासून सगळ्यांनी मराठ्यांच्या ज्या पीक अहवाल, पाणी अहवाल असेल, खासदारपत्र असेल, किंवा 33-34 नमुना असेल, किंवा 14 गाव नमुना असेल, त्याच्यानुसार किंवा संस्थानामध्ये असणाऱ्या देवदेवताकडे असणाऱ्या नोंदी घ्या. टिशीवर जर असेल तर ते शेती असेल किंवा कुणबी लिहिलेलं असेल किंवा कू लिहिलेलं असेल तरीही त्यांना लाभ द्या. राजस्थानच्या पाटाकडं हजारो वर्षापूर्वीचा
नोंदी आहेत त्या पण घ्या. रात्री मुरमा गावात आपला कार्यक्रम होता, तिथे एक भाट आला होता विदर्भातला. त्याच्याजवळ 60 गावाच्या लोकांचे पुरावे सापडलेत, कुणबी असलेले 60 गावाचे. त्यामुळे तेही घेणार आहे. आणि सरकारनं सगळ्या महसूल कर्मचाऱ्याच्या सुट्ट्या सुद्धा रद्द केलेल्या 20 जानेवारीपर्यंत, कारण त्यांना सगळ्या नोंदी शोधायच्या. त्यामुळे तुमच्या सापडत्यानं काळजी करू नका, सगळ्यांचे सापडले. आपलं एका शब्दात कुठलं आहे? आपलं म्हणणं आहे स्वैरे शब्द घेऊन तुम्ही शासन निर्णय करा. ज्याची नोंद मिळाली त्याच्या स्वैऱ्याला जर मिळालं, उदाहरणार्थ इथले एखाद्या माणसाला जर निघालं, तर आपलं बेट इतकं लांब पसरलेले स्वैरेचं, पुरा महाराष्ट्र लांबपर्यंत ते बेट पसरले. पाहुण्या रावळे ते सगळे एकाच नोंदीखाली गुंतते. फक्त तेवढ्या शब्दासाठी आपली लढाई सुरू आहे. आता आपण आरक्षणात 80% जिंकलेली ही लढाई आता थोडी राहील. त्याच्यासाठी मी म्हणलो होतो 17 तारखेच्या बैठकीत, इथंच एखादी फाईट आणू आपण, इथंच आंदोलन करू आणि निर्णय बाहेर पडू. पण काय जे पोट्टे मराठीचे दम खाते, येऊन देत नाही. मुंबई म्हणा, मुंबई म्हणा. म्हणलं मुंबई काय करू नका. आता सगळे मुंबईची तयारी करायला लागली. हे मराठीचे पोट्टे इतके बेकार आहेत ना, ते कुणी व्हॉट्सअप फेसबुकला सोशल मीडियाला टाकलंय का मुसडीच घेऊन चालले. असं बेजार केलं मला सरकारच्या प्रतिनिधींनी. ते म्हणतात होय तुम्ही खरंच मुसडी घेऊन येणार त्याला. आता मला तरी काय, आम्ही जे त्याला तरी बघून यायचं. पण त्या पोट्याने गप्प बसायचं ना, ते असे कलाकार आहेत त्या मुसडीवर उलटे बसले आणि तेच फोटो टाकले. एकाने इकडे टांगड्या केल्या तर एकाने इकडे केल्या. ते म्हणतात एका मुसडीवर इतके माणसं कसं काय बसतात. मला तरी काय माहिती कसे बसले इतके. ते पोर मी सांगितलं होतं सरकारला, तुम्ही मराठीच्या नादी नका लावू, कारण मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, त्यांना ते द्या. त्यांना शासकीय नोकरी नोंदी सापडल्या, याचा अर्थ आरक्षण देणं सरकारचा आता क्रम प्राप्त आहे, तुम्ही द्या. पण त्यांनी हलक्यात घेतलं. जेव्हा हे मुंबईचं डिसिजन झालं तेव्हापासून पोरं सरपण टाकी दे, सरपण गोळा करून टकोऱ्यावरच सरपण घेऊन हिंडायला लागलेत. काही काही पोरं मुंबईलाच चाललो म्हणते, काही म्हशीच घेऊन चालले. मी आता 7 एप्रिल गेलो 2-4 दिवसापूर्वी. तिथं मोठा सप्ताह होता, 20-22 हजार लोक होते. ते कार्यक्रम संपल्यावर काही लोक मला भेटले. ते म्हणजे बैलगाड्याच घेणार आहेत. म्हणलं तो पाय पडतो बैलगाड्या घेऊन, कारण जवळ जाऊस तर पहिल्याला खायला टाकून तिथे गेलो का दगड खाऊ घालाय गेला. ते म्हणले मंत्र्याच्याच दाराला बांधित होत बैलनी. आणि यांचा भरोसाच नाही, जर बैलगाड्या घेतले नाही मंत्र्याच्या घरालाच बांधायला बसलेत बैल. सरकारने शहाणं होणं खूप गरजेचं आहे, कारण मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे. मराठ्यांचा अंत आता सरकारने नाही बघायला पाहिजे. आपलं फक्त एका शब्दात गुंतलं. त्यांनी जर तेवढा शब्द घेऊन शासन निर्णय केला, आपल्याला काय मुंबईला जायची हौस नाही. आपल्याला मुंबईला आरक्षण आणायला जायचं आणि त्यांनी इथंच दिलं तर आपल्याला हौस थोडी मुंबईला जायची. पण त्यांनी नाही दिलं. आता नाही पोरं ऐका, पोरं नाही माणसं नाही, म्हातारे माणसं सुद्धा म्हणजे मला यायचं. हो, कोणीच नाही थांबायचं आता मागं. आणि तुम्हाला माझी विनंती, आपल्या गुंडेवाडीतल्या सगळ्या बांधवांना खरोखर विनंती, आपल्या पोराला आयुष्याचं आरक्षण द्यायचं आपल्याला. त्यामुळं आपले लेकरं मोठे होणार आहेत, आपले लेकरं अधिकारी बनणार आहेत. त्यांना आरक्षण द्या. जशी जमीन तुमची प्रॉपर्टी आयुष्यभरासाठी लेकराला, तसं हे आयुष्याचं आरक्षण त्यांना एकदा देऊ लागा. कारण आपल्याला आशा नव्हती मिळेल का नाही मिळेल, त्यावेळेस ठीक होतं. पण आता तुमच्या डोळ्यासमोर आशा आहे. 80% मराठ्यांना लढाई जिंकली, आता थोडी राहिली. नुसता गरम याच्यावर हातोडा होण्याचं काम. फक्त लोकांची एकजूट लागत आहे. आता आपली एकजूटच आहे. कानाकोपऱ्यातला करोडोच्या संख्येनं मराठा एक आला. एका हाकेवर अंतरवालीच्या बांधावर सुद्धा उभा राहायला जागा नव्हती. 20-20, 30-30 किलोमीटरवर लोक होते. इतक्या ताकदीनं मराठे आले होते. मराठे आता एक झाले, त्याच्यात काही दुमत नाही. फक्त आता मुंबईला सगळे गावातले आपले गुंडेवाडीतले बांधव निघा. कारण तुम्ही जर घरी झोपलात ना, पोराचं वाटलं झालं म्हणून सांग. आता झोपूच ना. आता खरे आरक्षणासाठी कष्ट करायचे दिवस. आता एकदाच सगळे जर बाहेर निघाले ना, नुसते मुंबईत मांड्या बी घालून बसल्या ना, दुसऱ्या दिवशी सकाळी आरक्षण देते ना. त्यांना एक तर टेन्शन आलंय. मुंबईत मराठी यायचं नाही. त्यांना काम सांगितलेलं आपण त्याच आपण त्यांना म्हणलेलो तिथून भाकरी तिकडे सगळं धान्य आम्ही आमचं आणतो, तेवढी एकच व्यवस्था करा, बाकी काही
बाकी त्यांना ते तर टेन्शन आलं सगळ्यात जास्त तेवढं टेन्शन आहे त्यांना बाकीच्या मला एका सरकारच्या प्रतिनिधीने फोन केला मला ते म्हणे तुम्ही डोंगरावर मुक्काम टाकला आता दिंड्या चालल्यावर गावात मुक्काम असते आता इथं 2-2.5 कोटी मराठ्याचे पोर माणसं आहे आणि त्यांचा गावात मुक्काम ठेवल्यावर ते 6 महिने तर त्या गावात सुधारण का हे जर भिताडाच्या आळंगी इकडं तिकडं बसले तर लोकांना घराचं बाहेर निघायचं कामच नाही ना त्यामुळे डोंगरावर ठेवले ते म्हणजे डोंगरावर मुक्काम ठेवलेत म्हणलं आम्ही डोंगर सोडून गेलो दुसरी दिवशी सकाळी फक्त येऊन गो फिरून तो म्हणणारच नाही डोंगरावर मुक्काम केलेले ते म्हणतात मग तुम्ही मुंबईत आल्यावर म्हणलं जे पोरांना सापडून ते आता ते काय त्याचा काय विषय ते त्यांनी लोडमध्ये आले जास्त आणि ते काय नैसर्गिक काय मग घरी आल्यावर समजा 6 महिन्याने असं पुढं असतं जिथले तिथं खेळ देऊ ताबडतोब लगेच जिथले तिथं उत्तर नगद खेळ देऊ उदार फिदार काही त्यामुळे ते लोडमध्ये आले ते म्हणले आम्ही एक तिथला एक चांगला माणूस आहे ते म्हणलं आम्ही 4-1 टॉयलेटची बाथरूमची व्यवस्था केली म्हणलं आम्ही येणार आहे 2-3 कोटी तो 4,000 केले हे मराठीचे पोट्टे इतके बेकार आहे ते जर आत गेले एखाद्या 2-3 घंटे बाहेर नाही आलं बाकीच्या काय करायचं आणि मग हे म्हणतात मंत्र्याच्या गादी कशी असते बघायचं मंत्री पुढे झोपवतो बघायचं आणि त्या काचाट्यात जर याला गादी सापडली तर हे काही टाकी ते सोशल मीडिया ते म्हणते इमानच बघायचे आता का पंख्यावर जाऊन बसतो इमानाचा आपलं म्हणणं आहे सरकारला तुम्ही आमचा अंत नका बघू आमचे पोरं मरायला लागले ते आरक्षणासाठी आईबापाने रात दिवस कष्ट करायचे पोरं शिकायचे आणि त्या आरक्षणामुळं पोराला नोकऱ्या लागाना उच्च शिक्षण घेता येत आमच्या आईबापाने रात्र दिवस कष्ट करून पोरं कशासाठी शिकले एसट्यावरच्या पाट्या वाचायसाठी नाही त्यांना बी आशय माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे त्याची मुलगी अधिकारी झाली पाहिजे त्याच्या अंगावर वर्दी चढली पाहिजे हे सगळ्यांचं स्वप्न आहे आणि आमचा हक्काचा असून तुम्ही देत नाहीत आरक्षण म्हणजे हो मराठ्यावर अन्याय म्हणून मराठ्यांना विनंती माझी आपल्या गुंडेवाडीतल्या सगळ्या बांधवांना खरोखर सांगतो हात जोडून विनंती शेवटचं आरपारची लढाई मुंबई पोरं आता माघारी नाही घेत आरक्षण घेत आपण सुद्धा आता घरी नका थोडे कामं बुडते बुडून द्या आणि कामं विस्तार किंवा उरकून घ्या ना काम बुडायचे काय समज आहे आपल्याकडे तर सगळे बागायतीचे एका पोराने सोशल मीडियाला व्हिडिओ टाकला त्याला मुंबईत जायचं म्हणून त्यांनी गहू पेरलेला त्यांनी गावाला इतकं पाणी दिलंय की ती रानच शेवळलं तेव्हा म्हणतो मा घरी तर वापसाच नाही झाला पाहिजे कापसाचं बोंड फुटलं की यायची ते सध्या म्हातारा तरी पोरावर लय खुश आहे ते म्हणतात मग पोरग कापूसच फुटून नाही ना झाडापाशीच बसलेले फुटला की यायची आमचं टेन्शनच कमी झालं इतके पोरं कामाला लागले सध्या माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा तिची विनंती हीच वेळ ह्या आरपारच्या लढाईत साक्षीदार व्हा आणि मराठ्यांच्या पोराला एकदा आयुष्याचं आरक्षण मिळून द्या त्या मुलाला आणि मुलीला आयुष्यभर ताण राहणार नाही आणि आपण हाईत तरच आपल्याला आरक्षण द्यायचं आपल्या पाठीमागं आपल्या पोरांच्या लय हाल होऊ शकतात सावध व्हा आणखीन तरी खूप हाल होऊ शकतात हमाली करायची वेळ सुद्धा आपल्या पोरावर येईल त्यामुळे आपण हाईत तवर आपल्याला आपल्या समाजाच्या लोकांना आरक्षण मिळवून द्यायचं आणि आरक्षण आता मिळाल्या जमाय आता मिळाल्या तर जमाय तुम्हाला एक सांगतो मी आता ज्या नोंदी मिळाल्यात ना देव जरी आला ना तरी ओबीसी आरक्षणात जाण्यापासून मराठ्याला कुणीच रोखू शकत नाही कारण त्या शासकीय सरकारी नोंदी असतात त्या नोंदीपासून कुणी रोखू शकत त्यामुळं तुम्ही घराघरात जा पुन्हा एकदा तयारी करा मुंबई जाण्याची आपली तर खरंच तयारी चालू आहे काही बळच आहे म्हणून नका खरं सांगा आई नक्की नाही तर तुम्ही येतो म्हणायचं मला एकट्याला जर येटायचे पोलीस तिकडे घ्यायचे कोथोडं मला एकट्याला तिकडे तुम्ही सगळे चला आपण सगळ्यांनीच जायचं आणि गोदापट्ट्यातले 123 गावं यांनी 20 जानेवारीला सकाळी मावशावर तुम्हाला सांगतो 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता तुम्ही अंतरवाली यायचं एकानेही शेतात जायचं जेवढे घर आहेत तेवढ्यांनी कारण तुम्ही सगळ्या पोरांना जाणाऱ्याला वाट लावायला यायचं कारण ते पोरं जरी तुमचे नसले तरी त्यांच्यात तुमचंच पोरग बघा
कारण ते लेकरं इथून 500-600 किलोमीटरवर मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून लढाईसाठी चालले, आरक्षणासाठी आंदोलन करायला चालले. त्यांच्या पाठीवर तुम्ही मायबाप बनून जर पाठवून हात फिरला ना, त्यांना मायेचा त्यांच्या डोक्यावर हात फिरला ना, त्या पोराला एवढं बळ मिळणार आहे ते आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडित नाही. कारण या गोता पट्ट्यातल्या 123 गावातल्या लाखांना महिला ह्या अंतरवालीत 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता वाटा लावायला येणार आहेत. अंतरवाली ते गेवराईपर्यंत ह्या महिला पायी चालणार आहेत त्यांच्यासोबत तुमच्यासह. एक दिवस तुम्हाला ताण होईल, एक दिवस तुम्हाला उपवास घडल, तुमचे हाल होतील, पण तुम्ही वाटा लावायला आल्यामुळं आणि तिथं मराठ्यांची एकजूट दिसल्यामुळं सरकारला इतका लोड येईल की सरकारला नाविलाजानं मराठ्यांपुढे नमतं घ्यावं लागेल आणि मराठ्यांना ताबडतोब आरक्षण द्यावं लागेल. त्याच्यासाठी एक दिवस काम बुडवा. घराघराला डायरेक्ट कुलूपच लावून तुम्ही अंतरवालीकडे माणसंच घरी ठेवू नका. कारण ते लेकरं आता लढायला चाललेत, तर त्यांना वाटा लावायला तुम्हाला गेवराईपर्यंत यावं लागतं. तुम्ही हे लक्षात असू द्या. 20 तारखेची तयारी आपल्या गावातून मुंबईला जाण्यासाठी प्रचंड मोठी करा. मिळतील ते वाहनं घ्या, मिळेल तेवढे वाहनं काढा, पण मुंबईकडे चला. आणि माता माऊल्यांनी अंतरवालीला सगळ्यांना वाटा लावायसाठी गेवराईपर्यंत पाहिजे. कारण पोरं हे मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून मुंबईच्या दिशेने निघाले. तुम्हाला 8च वाजेपर्यंत यायचे 20 जानेवारीला, कारण 9 वाजता मराठ्यांचे पोरं अंतरवाली सोडणार आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. ही इतकी मोठी धडक असणार आहे की देशात अशी धडक आत्तापर्यंत कोणीच मारली नसेल. इतक्या ताकदीनं मराठे मुंबईत घुसणार आहेत, प्रचंड ताकदीनं मराठे मुंबईत घुसणार आहे. आपण इकडून 2-2.5 कोटी मराठे मुंबईकडे जाणार आहेत आणि पलीकडून सुद्धा आपण मुंबईची बैठक घेतली अंतरवालीत. जर कोणी वाहन अडवायचा प्रयत्न केला तर तेही पलीकडून 35-40 लाख आहे. त्यांनी सांगितलं जर इकडून अडवलं तर आम्ही पलीकडून येतो. आपण सगळेजण मिळून त्यांनी लावलेला भिताडा बाजूला सरकून मुंबईत जाऊ. कारण त्यांनी जर आता मराठ्यांना चारही बाजूने घेरायचा प्रयत्न केला ना, आपण 10ही बाजूने त्यांना घेरायचं, पण शांततेत. आपलं आंदोलन शांततेत राहणार आहे. तिथे कोणी उजरे एक जाळ पोळातला कुठं केला ते आपलं आंदोलन कसं. नुसते शांततेत जरी मुंबईतून मांड्या घातल्या ना, दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांना आरक्षण देते. कारण इतके मराठे पहिल्यांदाच मुंबईत येतात. कारण मुंबईची पुरी लोकसंख्या 1 कोटी 1.25 कोटी आणि इकडून दुप्पट चालले, म्हणजे ते उभा राहायला अगदीच जागा नसते. आणि त्याच्यात आपण इतके जाणार म्हणल्यावर, आणि आपण काय न्यायासाठी चाललो. प्रत्येक जण आंदोलन करतो, तसं आंदोलन करायला चाललो आपण. फक्त एवढंच, आता मराठी लय मोठ्या संख्येत निघले, त्याला आम्ही काय करावं. तुम्ही जर दिलं तर मराठीला यायचा काही संबंधच नाही ना. म्हणून तुम्हाला जाता जाता माझी विनंती, आज जास्तीचा वेळ नाही देत कारण लय मोठे गाव आहे. महत्वाचं तुम्हाला सांगितलं, आरक्षण आता जवळ आलं, आता मागं सरकू नका. कारण आरक्षणाचा विजय मिळवायचा असला तर शेवटच्या टप्प्यातच ताकद लावा. सुरुवातीला ताकद लावली, शेवटचा टप्पा सोडून दिला, कसं काय विजय मिळत. शेवटच्या टप्प्यातच खरी ताकद लावा लागते. त्या राजकारण्याचं असतं बघा, शेवटची रात्र डोळ्यात तेल घालून जागा, तशी वेळ आपल्यावर आली आता मराठी. शेवटचा टप्पा डोळ्यात तेल घालून जागलं की विजय मिळाला. शेवटच्या टप्प्यात ताकदीनं काम करा घराघरातले मराठ्यांच्या पोरांच्या पदरात विजय पडलाच म्हणून समजा. हे शब्द आहे आपला तुम्हाला. आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही. फक्त 20 जानेवारीची ताकदीनं तयारी करा आणि सगळ्या माता मावल्या वाटा लावायला पोरांना गेवराईपर्यंत अंतरवालीपासून या. कारण लाखानं गोतापट्ट्यातल्या 123 गावातल्या माता मावल्या येणार आहेत. तसं तुम्ही या, आपलं गाव झाडून पुसून सगळं अंतरवालीत या, ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय श्री.